मनपा यमपुर विभाग के कार्यालय के सामने रिपब्लिक पार्टी आनंदराव अंबेडकर गट के विशाल मोरे ने डीजल डालकर की आत्मदाह की कोशिश, पुलिस ने किया बचाव। यमपुर विभाग के अधिकारियों पर लगाया बड़ा आरोप। देखिए खबरें आज भी के लिए मुंबई ब्यूरो रिपोर्ट। माइक बंद कर दो साहेब। काय प्रमुख मागणी होती ते तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला? साहेब, मी आत्मदहनाचं मला गेले 2 वर्षापासून मी कंटिन्यू एमएसटी विभागाच्या विरोधात सतत कारवाई करा म्हणून सांगत आहे। तर यामागे एक अलका ससाने वॉर्ड ऑफिसर होत्या, त्या दरम्यान पण एक आत्मदहनाचं पत्र दिलं होतं। जाणीवपूर्वक एमएसटी विभाग हा रिपब्लिकन सेना आणि सरसेनानी आनंदराव आंबेडकरांचे जे पत्र असतील त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही। त्यानंतर इंगोले साहेब आले तेव्हाही मी एक पत्र दिलं होतं की बाबा मी आत्मदहन करेन। एक तर ज्ञानसंपदा हायस्कूलनी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या भोवतीना जी भिंत बांधलेली आहे ती अनलिगल आहे। उद्या जर ती भिंत पडली तर अनायसे कमीत कमी तिथे खेळणाऱ्या मुलांचा जीव जाण्याची शक्यता दाट आहे। आणि ज्ञानसंपदा हायस्कूलचं जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यात त्यांनी झाडं तोडलेली आहेत। त्याच्यामध्ये बुद्धविहारच्या मध्ये आणि शाळेच्या मध्ये जे नाला होता तोही त्यांनी चोरीला घालवला आहे। ते नाला बुजवून पूर्ण नाला बुजवलेला आहे तो। आणि दुसरं राहिला विषय वॉर्ड क्रमांक 139चा मॅजेस्टिक जी इमारत आहे त्याच्यात एरॉज कंपनी आहे। एरॉज कंपनी ही ऑलरेडी कोर्टाने ऑर्डर दिली होती की एरॉज कंपनीच्या विरोधात BMCलाही एक नोटीस दिली होती की ह्या एरॉज कंपनीत किंवा ह्या मॅजेस्टिक बिल्डिंगमध्ये ह्याच्या पुढे कोणतंही आतमध्ये काम होता कामा नये। त्यानंतरही हे काम झालं होतं। आम्ही एरॉज कंपनीच्या विरोधात मी कमीत कमी 2 वर्षापासून पत्रव्यवहार करतो आहे। त्यांनी झाडं तोडली होती, त्या कंपनीने आतमध्ये बांधकाम केलं होतं। ते मी अमोल कुसाळे साहेब असतील अधिकारी बिल्डिंग फॅक्टरीचे, महापौर बसलेली आहे, मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांना काय मागणी करणार? ताईंकडे माझी तर मागणी आहे। त्या दिवशी मी ताईंना भेटलो होतो। ताईंकडे माझी एक महत्त्वाची मागणी होती, म्हणजे ह्या सर्व याच्यात एक पहिली मागणी होती की जी गोवंडी विभागात जे शिवाजीनगर आहे त्याचं नामविस्तार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नगर करा अशी मागणी मी केली होती। ती ताईंनी मला वाटतं ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ती डिक्लेअर करणार आहेत ताई। पण ह्या ताईंना माझी एक विनंती आहे, आत्मदहन जे केलं आहे तर हे या एमएसटी विभागाचे जे अधिकारी आहेत हे सगळे मुजोर आहेत। एकही कामाचं कोण काम करत नाही। ह्यांना जर प्रेशराईज असेल कोणत्या सत्ताधारी पक्षाचं तरच काम करतात, हे कोणतेही काम करत नाही। बिल्डिंग फॅक्टरी असू द्या, मेंटेनन्स डिपार्टमेंटचे पुजारी साहेब असू द्या, कारण त्या खरात म्हणून एक इंजिनियर 137-38 ह्या दरम्यानचे जेवढे ह्यावेळी डिसल्टिंगची कामं झाली ह्याच्यात अक्षरशः भ्रष्टाचार केला होता। याची चौकशी लावा सांगितली होती। आठवडाभरात चौकशी करतो इंगोले साहेब बोलले होते। अजूनपर्यंत अद्याप त्यांनी 1.5 वर्षात काहीच इंगोले साहेबांनी काम केलेलं नाही। त्याच्यामुळे मी वैतागून अक्षरशः लोकांच्या मुद्द्यासाठी प्लॉट नंबर 47, 46, 137 पूर्ण अक्षरशः वाटोळं लावलं आहे। शिंदे साहेबांचा फंड आणून वापर केला आहे। फक्त या इंजिनियरांनी टक्केवारी खाण्याच्या नादात पूर्ण भरून टाकलेलं आहे। पूर्ण प्लॉटमध्ये आता या पावसाळ्यात बघा पूर्ण तुडुंब प्लॉट भरतील हे सगळे, 137 असेल, 38 असेल। पूर्ण सारांश हा पूर्ण एमएसटी विभाग हा सगळा भ्रष्टाचारी आहे। यांच्यावर जे संबंधित आहे यांच्यावर कारवाई होऊ दे अशी माझी विनंती आहे।